जालन्यात कौटुंबिक वादातून पुतण्याने सख्या काकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। दिगंबर श्रीरंग लांडे असं मयत व्यक्तीचं नाव आहे। पुतण्या अमोल लांडे, सदाशिव विष्णू लांडे, उद्धव श्रीरंग लांडे, गोदावरी लांडे यांनी दिगंबर लांडे यांना जबर मारहाण केली। या मारहाणीत त्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चार आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणातील अधिक तपास अंबड पोलीस आता करतायत। मात्र धक्कादायक अशी घटना घडली। 5 जणांनी केलेल्या जबर मारहाणीत दिगंबर लांडेंचा या मारहाणीमध्ये दुर्दैवीपणे मृत्यू झाला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळे आपल्या सोबत जोडलेत। गौरव, जालन्यात कौटुंबिक वादातून पुतण्यानेच चुलत्याची हत्या केली, काय सांगशील सविस्तर? अगदी खरे कारण आपण जर पाहायला गेलं तर ही घटना जी ही अंबड तालुक्यातील पांगरखेडा या ठिकाणी घडलेली आहे। जालन्याच्या पांगरखेडा या ठिकाणी कौटुंबिक वादातून एका पुतण्याने त्याच्या सख्या काकाची हत्या केल्याचं आपण पाहू शकतो। आपण जर पाहायला गेलं तर या प्रकरणात आता अंबड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर दिगंबर श्रीरंग लांडे वय 50 वर्ष असं मयत व्यक्तीचे नाव आहे। दिगंबर लांडे आणि त्यांचे पुतणे अमोल लांडे, सदाशिव विष्णू लांडे, उद्धव श्रीरंग लांडे, गोदावरी लांडे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांचे आपसात भांडणं झाले होते। त्यानंतर मारामारी देखील झाली होती आणि या मारहाणीमध्ये दिगंबर लांडे हे जखमी झाले होते। त्यानंतर त्यांच्यावर एका रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू होते। मात्र उपचारादरम्यान दिगंबर लांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या प्रकरणात आता दिगंबर लांडे यांचा मुलगा यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा जो आहे तो अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे आणि त्यावरून अंबड पोलिसांनी कारवाई म्हणून 4 जणांना ताब्यात घेतलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर या घटनेमुळे अंबड पोलिसांनी आता 4 जणांना अटक केलेली आहे आणि पुढील कारवाई जी ती अंबड पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या घटनेमुळे अंबड तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। करण नक्कीच गौरव, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।